मेहता का उल्टा चष्मा. दया वहिनी येऊ? अरे भिडेताई, या बसा ना. नाही दया वहिनी. अरे बसा ना, आता उन्हाळा आहे ना, मग मी तुमच्यासाठी मस्त एक थंडगार सरबत घेऊन येते. मज्जा येईल. नाही दया वहिनी, आता काही नको. मी हे डबा परत करायला आले होते. डब्बा? कुठल्या आनंदात? अरे आनंदात नाही काही, ते मी तर मग तुम्ही काही कारण नसताना घरोघरी डबे वाटत फिरताय? अरे नाही दया वहिनी, हा डबा तुमचाच आहे. परत द्यायला आले होते. आठवलं का, मागच्या आठवड्यात तुम्ही ढोकळा पाठवला होता. दिला होता. हा, तर आज देईन करत हा घरातच राहिला. म्हणून आता द्यायला आले. घ्या. ठीक आहे. वजन आहे. व ते भिडेताई, तुम्ही अजून माझ्या हातचा ढोकळा खाल्ला नाही? अरे नाही दया वहिनी, ढोकळे तर त्या दिवशीच संपले होते. अरे मी तर गंमत करत होते. काय ग बाई दया वहिनी, तुम्ही बनवलेले ढोकळे माझ्या घरात शिल्लक राहणं शक्यच नाहीये. खरंच? अरे म्हणजे काय, तुम्ही बनवलेल्या ढोकळ्यासाठी माझ्या घरी भांडणं होतात. अरे वा, नारळाचा लाडू. भिडेताई, हे काय? दया वहिनी, रिकामा डबा परत देणं आपली संस्कृती नाहीये, म्हणून. असं आहे तर. अरे भिडेताई, आता तर मला परत परत तुम्हाला ढोकळा द्यायला लागेल. मी तुम्हाला डबा द्यायला येणार, मग तो डबा तुम्ही मला परत द्यायला येणार, मग आम्हाला तुमच्या हातचं काहीतरी सारखं खायला मिळेल. ही आहे माझी पुढची चाल. ओ, छान आहे तुमची चाल. लाडू खाऊन तर बघा जरा. नाही भिडेताई, आता नाही. ते काय की टपूच्या पप्पांना नारळाचे लाडू खूप आवडतात आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांच्याशिवाय खाण्याची माझी इच्छा नाही होणार. जेव्हा टपूचे पप्पा येतील ना, तेव्हा त्यांच्या बरोबर बसून हे नारळाचे लाडू खाईन. हो चालेल, काही हरकत नाही. दया वहिनी, कसं असतं ना, बायको जेव्हा बाहेर जाते तेव्हा नवऱ्यासाठी आनंद असतो, पण जेव्हा नवरा बाहेर जातो तेव्हा बायको एकटी पडून जाते. आपलं त्यांच्याशिवाय कोणत्याही गोष्टीत मनच लागत नाही. अगदी बरोबर आहे भिडेताई. टपूच्या पप्पांशिवाय मनच लागत नाही. आणि 4 दिवस जातो म्हणून गेले, अजून पण नाही आले. माहित नाही कधी येतील. अरे दया वहिनी, येतील ते लवकर. कायमचे थोडीच गेलेत ते. चला मी येते, येऊ? हा, ठीक आहे. ठीक आहे. लाडू खाऊन सांगा हा कसे वाटले ते. नक्की. थँक्यू. बाय. वेलकम. कुठली भाजी बनवू? टपूचे पप्पा नसतात ना, की मग कळतच नाही की काय जेवण बनवू. टपूचे पप्पा जेवणाचं कौतुक करतात ना, तेव्हा जेवण बनवण्यासाठी चौथा डबल होऊन जातं. पण टपूचे पप्पा आज आहेत कुठे? फोन पण नाही आला. हो, बोल बोल दया. टपूचे पप्पा जा, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. मग फोन का केला? तुम्हाला हे सांगायला की मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाहीये. अरे पण का, काय झालं काय? केरळ इतकं सुंदर आहे का की तुम्ही मला विसरलात? अरे देवा, तुम्ही कायमचे तिकडे राहायला गेला नाहीत ना? अरे दया, मी कुठल्याही सुंदर ठिकाणी गेलो तो स्वर्गाहून सुंदर का असेना, पण तुझ्याशिवाय मी जास्त दिवस तिथे नाही राहू शकत. तुझ्या डोळ्यातून जे प्रेम दिसतं ना, ते फक्त तुझ्या डोळ्यातच मिळू शकतं. आणि तुझे डोळे मुंबईमध्ये आहेत, मग मला फिरून मुंबईलाच यावं लागेल ना. तुम्ही फक्त बोलता. जर खरंच असं असेल तर तुम्ही लवकर घरी या ना. तुमच्याशिवाय मन नाही लागत आहे. एक दिवस असं वाटतोय की एखादं वर्ष आहे. बस मग, 1 वर्षानंतर मी तिथे. 1 वर्ष? 4 दिवस जातो म्हणाला होता, 1 वर्षानंतर येणार. असं थोडी ना होतं. शब्दाला काही किंमत आहे की नाही? आधी सांगितलं असतं तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आलो असतो. टपूचं ऍडमिशन तिथे केलं असतं. आणि तुम्हाला केरळमधली संस्कृती इतकी आवडते, तर त्या संस्कृतीमध्ये मी स्वतःला नीट बसवलं असतं ना. मी रोज तुम्हाला केळ्याच्या पानावर जेवण दिलं असतं, ढोकळ्यासोबत खोबऱ्याची चटणी दिली असती, माझ्या केसांना कुरळे बनवले असते. अरे अरे दया, माझं ऐकून तर घे बाई. मी 1 दिवसात परत येतोय. तूच म्हणत होतीस ना की तुला 1 दिवस 1 वर्षासारखं वाटतोय, म्हणून मी म्हणालो की 1 वर्षानंतर मी तिथे. टपूचे पप्पा, तुम्ही तर मला घाबरवून टाकलं. ओहो,
मग तर आजची तारीख मला डायरीमध्ये लिहून ठेवावी लागेल. एक अहमदाबादी घाबरली काय टपूचं बाबा तुम्ही पण. आणि टपू आणि बापूजी कसं आहेत? टपू तर एकदम मस्त सुट्ट्यांचा आनंद घेतोय आणि बापूजी बाहेर गेलेत काही दिवसांसाठी. चालेल, चल मी उद्या विमानात बसलो की फोन करतो, ठीक आहे? ठीक आहे. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. आता मज्जा येईल. दया उद्या माझी वाट बघत असेल, पण मी तर आज रात्रीच घरी पोहोचेन. मला अचानक घरी बघून खूप खुश होईल. चला बाई चला, एअरपोर्ट साठी निघूया. तुम्ही पण कमाल करता राव. ओ मेहता साहेब, तुमचा परममित्र आणि माझा खास दोस्त जेठाप्राग कुठे राहिलाय? ओय सेमिनारला तिरुवनंतपुरमला गेला तर गेला, पण परत याचं नावच घेत नाहीये. अगदी बरोबर आहे. जेठा भाऊने तिथेच राहण्याचा निर्णय तर नाही ना घेतला. अरे नाही भाऊ, काय म्हणताय तुम्ही? मी 1-2 वेळा फोन लावला होता, पण फोन बिझी होता म्हणून बोलणं नाही झालं. खरंच शिवाय मजाच येत नाही. बरोबर आहे. हो बाबा, तुझा एक सोडा कमी विकला जातो ना. तू पण काही बोलतो यार भिडू. अहो नाही भिडे भाऊ, असं काहीच नाहीये. जिथे भाऊ रोज रोज जे किस्से घेऊन येतात ना, त्यातच खूप मजा असते. अरे मला विचार भाऊ, किस्से नाही टेन्शन घेऊन येतो. रोज एक नवं टेन्शन. त्याचं आयुष्यच तसं आहे, दररोज नवीन टेन्शन असतं. आता मी आहे त्याचा फायर ब्रिगेड, त्यामुळे प्रत्येक संकटाची आग मलाच विझवावी लागते. म्हणजे आता फायर ब्रिगेड सुट्टीवर आहे. घ्या बाबांनो, बघा आला आपला पोपू. आहा! आता तर हाच सांगेल की आपला जेठाप्राग कधी येणार आहे ते. अरे बाबा, मला कसं माहित असेल? अरे पोपू, सोडा दे बाबा हे. हा? ओय कमाल आहे पोपू. ओय तू पत्रकार आहेस ना, तुझ्याकडे तर सगळ्या बातम्या असतात. नाही बाबा, माझ्याकडे जेठालालची काही बातमी नाहीये. ओय असं कसं? अरे मित्रांनो, पोपटलाल एक असा पत्रकार आहे ज्याच्याकडे कुठलीही बातमी नसते, पण बिचारा स्वतः एक बातमी बनतो. नाही 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 नाही, हसण्यासारखी गोष्ट नाहीये, पण ही गोष्ट मात्र कमालच आहे. कमालचा किस्सा झाला पोपटलाल तुझ्यासोबत. कोणी ऐकलं तर वेडा होईल. मग? असं होतं कधी? अरे 2-4 दिवसात काय काय नाही झालं, अगदी सिनेमा सारखं. मुलीच्या वडिलांचं येणं, पोपटलालला पसंत करणं, मुलीचं त्याला पसंत करणं, साखरपुडा होणं. साखरपुडा झाला आणि त्यानंतर घर गहाण ठेवलं पोपटलालने. आणि हे तर बरं झालं, सपनाच्या मनातली माणुसकी जागी झाली आणि घर वाचलं. सगळं काही आधीसारखं झालं. पण हे तर कमालच झालं ना. 3-4 दिवसात गोष्ट कुठून सुरू झाली आणि कुठे पोहोचली? ओ मेहता साहेब, हे तर असं झालं, ते नाही का घाटावरचे रस्ते असतात वेडेवाकडे, म्हणजेच ट्विस्ट अँड टर्न. खरंय खरंय, सगळं आधीसारखं झालं. हे मात्र चांगलं झालं. बरोबर. हो, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल मित्रांनो, पोपटलालच्या प्रेमाने तर पाषाण रूपी सपनाला सुद्धा बदलून टाकलं. हा? नाही 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 भिडे, सपना तशी अजिबात नव्हती. ते रणजित आणि बाकीच्या लोकांच्या संगतीचा परिणाम होता. हो, पण काही असो, पोपटलाल तू खूप मोठ्या संकटातून वाचलास. अय्यर भाऊ, हे सगळं विश्वासामुळे झालंय. मी सपनावर विश्वास ठेवला आणि तिने माझा विश्वास तोडला नाही. पण काही असो, मी अजून हार मानली नाहीये. मला माझ्या नशिबावर आणि देवावर पूर्ण विश्वास आहे. खूप लवकर माझं लग्न होईल आणि धूम धडाक्यात होईल. ज्या दिवशी तुझं लग्न होईल त्या दिवशी भारतात सर्वत्र सुट्टी घोषित होईल. ओय पोपू, अभिनंदन, शुभेच्छा. अरे पण कुणाला माहितीये हा जेठालाल कधी येणार आहे ते? तेच तर मी पण विचारत होतो. तसं तर माहित नाहीये कोणाला. तूच विचार ना फोन करून आता. भिडे, ते माझ्या फोन मध्ये बॅलन्स नाहीये ना. घ्या. नेहमीच आहे. मी म्हटलं होतं ना, सगळं आधीसारखं झालंय. पुन्हा पैसे वाचवायला लागला. पोपू दी ग्रेट. मी फोन लावतो. हा लावा लावा, फोन लावा. तुमच्या फोन मध्ये पैसे असतील ना? हा, विचारा हाती भाऊ कधी येतोय. अजून सोसायटीचा मेंटेनन्स नाही दिलाय त्याने. बोला. लागला? नाही, फोन तर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. घ्या, म्हणजे यावेळी सुद्धा उशिराच देणार. नेहमी उशिरा देतो, नेहमी. मेहता साहेब. अरे भाऊ भिडे, तू आता हे काय घेऊन बसलास भाऊ? सोड ना हे सगळं. अरे. जेठाला जेव्हा पुन्हा येईल तेव्हा शांतपणे मेंटेनन्सचा चेक घे. हा हो भिडे मास्तर, तू पण ना. मेहता साहेब, मी तर शांतपणे चेक मागतो, पण तो अशांत होऊन देतो ना. आता बघा, जेव्हा येईल ना, नक्कीच काहीतरी हंगामा होणार. ते तर होईलच भिडे, कारण जेठालालची कुंडलीच तशी आहे. जिथे जाईल तिथे टेन्शन त्याची वाट बघत उभं असतं. आता बघूया नवीन टेन्शन काय घेऊन येईल. करेक्ट आहे मेहता साहेब. वा वा वा, मुंबई म्हणजे मुंबई आहे, आमची मुंबई.
कुठेही जा, पण मुंबई सारखी मजा कुठेही नाही. अगदी बरोबर बोलताय साहेब तुम्ही. अरे हा तर ऐकतोय माझं बोलणं, मनात बोलतो. आता फक्त घरी जायला जेवढा वेळ लागेल तेवढाच. मग मला अचानक आलेला बघून दया एकदम खुश होऊन जाईल आणि आनंदात गरबा करायला लागेल. हा हा हा, किती काळाने मी माझ्या दयाला गरबा करताना बघेन, मज्जा येईल. हॅलो क खरं अरे इथं कमाल गोष्ट झाली. मी आता येतो. भाऊ कुठे जात आहात? सॉरी साहेब, तुम्हाला उतरावं लागल. का? आताच हॉस्पिटल मधून फोन आलता. मी वापस झालं. मला मुलगी झाली. मला आताच्या आता हॉस्पिटलला जावं लागल. अरे ही तर खूप चांगली बातमी आहे भाऊ. अभिनंदन अभिनंदन. आभारी आहे साहेब. साहेब एक मिनिट. काय झालं? हे तुमचे पैसे. कसले पैसे? साहेब तुम्ही एअरपोर्ट वरून प्रिपेअर टॅक्सी केली असेल ना, त्याचे पैसे दिले असतील ना. अरे काही हरकत नाही, ठेव. नाही साहेब. अरे भाऊ घरी लक्ष्मी आली आहे याचा अर्थ हा थोडी होतो की तू लक्ष्मी घ्यायला नाही म्हणशील. ठेव ठेव, काही हरकत नाही. मुलीसाठी गोड घेऊन जा माझ्याकडून. ठेव ठेव. आभारी आहे साहेब. ओहो, अशा ठिकाणी सोडलंय जिथून टॅक्सी किंवा रिक्षा मिळाली तर नशीब आहे. अरे वा, रिक्षा येत आहे. नशीब चांगलं आहे. रिक्षा. चला भाऊ, गोकुळधाम सोसायटी पावडर गल्लीला चला. अरे साहेब, रात्रीचे 11:30 झाले. रिक्षा बंद करायची वेळ झालीये. अरे भाऊ मग थांबला का? साहेब मला वाटलं जवळचं भाडं असेल तर सोडलं असतं. अरे चल ना भाऊ, हवं तर 1.5 पैसे घे बस. साहेब गाडीमध्ये गॅस पण नाहीये साहेब. तुमच्या घरापर्यंत जाणार पण नाही साहेब. हे तुम्हा लोकांचं गॅसचं कारण खरंच कमाल आहे. हा, जायचं नसतं तेव्हा सांगून मोकळे होता की भाऊ गॅस नाहीये, गॅस संपला म्हणून. नाही साहेब, खरं सांगतोय. अर्ध्या रस्त्यात बंद पडली तर धक्का मारत पेट्रोल पंपावर घेऊन जावं लागेल. हो मग धक्का मारायला मी तुझी मदत करेन. चल ना भाऊ, प्लीज चल ना भाऊ. ठीक आहे साहेब. चला भाऊ, रिक्षा तर मिळाली. आता घरी गेल्यावर दयाचा चेहरा बघायला मज्जा येईल. काय उगाच म्हणत होता गॅस नाहीये, गॅस संपत आलाय, रिक्षा बंद पडेल. अरे मस्त चालू आहे की रिक्षा. अरे साहेब असं बोलू नका. काय? हेच की रिक्षा मस्त चालू आहे. का? काय ना साहेब, जे आपण बोलतो ना त्याच्या उलटच काहीतरी होतं. कुणीतरी सांगितलं की आज ट्रॅफिक नसेल तर ट्रॅफिक लागतच. कुणीतरी बोललं की आज ऍक्सिडेंट होणार नाही तर ऍक्सिडेंट नक्कीच होतो. म्हणजे आता मी म्हणालो की रिक्षा मस्त चालू आहे तर काय रिक्षा बंद पडेल? खूप चान्स आहे साहेब. अरे ही सगळी अंधश्रद्धा आहे भाऊ. असं काही नसतं, काही होत नाही. घ्या साहेब, बंद झाली ना. चल चल, हे तर तू मुद्दाम बंद केली आहेस. तू म्हणत होतास ते खरं करायला, हो ना? चल चल, चालू कर चालू कर. अरे नाही साहेब, मी बंद नाही केली, ती स्वतःहूनच झाली. पाहिले साहेब, होत नाहीये ना. मग आता? मग काय, मी म्हणालो होतो ना पेट्रोल पंपापर्यंत धक्का मारावा लागेल. चला आता धक्का मारा. नाही नाही ठीक आहे, मी इथेच उतरतो. किती झाले? अरे काय साहेब, तुम्ही म्हणाला होता ना की रिक्षा बंद पडली तर मी धक्का मारेन. चला आता धक्का मारा. अरे भाऊ, मी धक्का मारायला मदत केली असती पण खूप दुरून आलोय, खूप दमलो आहे भाऊ. एक मिनिट. हे घे 100 रुपये भाड्याचे आणि अजून एक 100 रुपये घे. कुणाकडून तरी धक्का मारून घे भाऊ. हा सॉरी. ठीक आहे साहेब. गपचूप घरी चाललो होतो. माहित नाही आता कधी घरी पोहोचेन मी धक्का मारता मारता. 200 रुपये टॅक्सी आणि 200 रुपये रिक्षाला देऊन सुद्धा मी अजून घरी नाही पोहोचलो. काय नशीब आहे माझं. अजून कुठली रिक्षा मिळेल की नाही? खरं तर घर थोड्या अंतरावरच आहे. एक काम करतो, चालत जातो. ओहो,
12:15 वाजले. दया झोपली नसावी म्हणजे झालं. हा सरप्राईज महाग पडला मला. आता याला काय झालं? नाही नाही, शांत आहे. गुड नाईट म्हणत असेल. गुड नाईट. अरे काय आहे हे? नाही नाही, बस बस बस. झोप बाळा, रात्र झाली आहे. झोप बाळा, झोप बाळा, झोप. हे अरे हॉर्न तर मार ना. हा पकडा. पकडा, चोर, पकडा, 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 चोर, 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 अरे बापरे, काय नवीन संकट आहे. कुत्र्याच्या जागी हे लोक माझ्या मागे कुठून लागले? हे देवा, मला लवकर गोकुळधाममध्ये पोहोचव. परत मी कधीच कुणाला सरप्राईज देणार नाही. कुठे चालला तू? अरे 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 भाऊ, चोरी करतोय. चोरी अरे, पकडा याला. क्या याला? मारा, मारा याला. पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊ. पकडा पकडा पकडा. मारा याला, मारा. घेऊन चला पोलीस स्टेशनला. वरून पळतोस. ए, चाल. चोरी करतोस का रे? थांब, दाखवतो तुला. चोर कसा आला? चोर करतोस. ओय, माझ्या सोसायटीत चोर. मी तर याला सोडणार नाही. पोलीस स्टेशनला. मारा. मध्यरात्री झोप उडवली. बघतो आता जाऊन बघ. चल चल चल. चोरी कर. बॅग घे, बॅग घे, बॅग घे. चल. ए, जॉब. कोण आहे कोण? अरे काहीतरी सांगाल की नाही? आमच्या सोसायटीत चाललंय तरी काय भाऊ? हे कोण आहे? तुम्ही कोण आहे? नेमकं चाललंय काय? अहो हा चोर आहे. आमच्या सोसायटी मधून चोरी करून पळाला आणि आता तुमच्या सोसायटीत आलाय. पकडायचा का नाही याला? हे बघा भाऊ, तुम्ही असं करा, या चोर दादाला जरा एका जागी बसवा, पाणी पाजा आणि मग विचारा की चोरी करण्यात कसं काय मोठं संकट आलंय. हे काय बोलताय दयावहिनी तुम्ही? अहो मॅडम, हा चोर आहे. संत महात्मा नाही, आपुलकी दाखवायला याला. बरोबर आहे. चला रे, याला, घ्या याला. दादा, तुम्ही बरं केलं या चोराला पकडलं ते. आता याला तुम्ही इथून घेऊन जा आणि थेट पोलिसांकडे द्या. हो. ओय, 1 मिनिट. नंतर घेऊन जा याला. का सोडू? ओय, बरेच दिवस ना या हॉकी स्टिकचा वापरच झाला नाहीये. खूप एकटं एकटं वाटतंय हिला. आज जरा हिची पण हौस फिटवतो. मारा सरदारजी, मारा मारा. ओय, तुला तर मी आता सोडणार नाही. अरे भाऊ, थांबा. ओ, ही तर टप्पूच्या पप्पांची बॅग आहे. ओय, तू तर माझ्या मित्राची बॅग चोरलीस यार. हा? अरे 1 मिनिट जरा. अरे सोडी, जेठाभाऊ तर केरळला गेलेत ना सेमिनार करता.
ओय म्हणजे तू केरळ पासून ही बॅग चोरून धावत आलायस? ओय तुझ्या तर अहो नाही असं नाहीये, हा आमच्या सोसायटी मधून पळालाय. काहीतरी गडबड आहे. अहो भाऊ जरा ही घोंगडी काढा बघू. हो हो बघू तर काढ जरा. ठीक आहे ठीक हा, आहे काढ. हा. अरे पप्पा जेठा भाऊ अरे जेठालाल दया 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 पप्पा तुम्ही जेठाप्र. अरे कोण जेठालाल? अरे मी जेठालाल. हो अरे तुझं नाव काही असेल, तू आमच्यासाठी चोरच आहेस. अरे काय बोलताय तुम्ही? हा जेठालाल आहे, माझा परम मित्र. इथेच राहतो तो, त्याचा फ्लॅट आहे तो तिकडे. हा. अरे एकदम सज्जन माणूस आहे बाबा. मोठे व्यापारी आहेत ते. मग अरे चोर नाहीयेस, मग पळत कशाला होता? हो जेठाजी, नेमकं झालंय काय? मी सांगतो समजावून. आता कसं झालं की मी एअरपोर्ट वरून निघालो, टॅक्सी पकडली. आता टॅक्सी मस्त चाललेली अशी, आणि अर्ध्या रस्त्यात त्या टॅक्सीवाल्याला एक फोन आला की त्याला मुलगी झाली म्हणून. हो मी त्याचं अभिनंदन केलं तिथेच, आणि मग तो म्हणाला मला तर हॉस्पिटलला जावं लागेल. मी म्हणालो हरकत नाही बाबा तू जा. मी उतरलो तिथेच. मग मी एक रिक्षा पकडली. मग रिक्षा जराशीच पुढे गेली आणि काही वेळात त्याचा गॅस खलास झाला. मग मी पुन्हा रस्त्यावर आलो. ओहो. मग मी रिक्षाची वाट बघत होतो, काय माहित दुसरी रिक्षा मिळते की नाही ते. मग म्हणालो आपलं घर जास्त लांब नाहीये, आपण चालतच जाऊया आता. एवढ्यात एक कुत्रा माझ्या पाठी लागला, म्हणून त्याच्यापासून वाचण्यासाठी मी पळत राहिलो, धावत राहिलो. मग अचानक माहित नाही कुत्रा कुठे गायब झाला. तो गेला, पण मग हे माझ्या पाठी पडले आणि चोर 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 करून ओरडायला लागले. पण पप्पा तुम्ही थांबून सांगितलं का नाही की तुम्ही चोर नाही आहात? हो जेठाप्र. बरोबर आहे. काय आहे ना, अजून तू जरा लहान आहेस, भोळा आहेस, तुला दुनियादारी वगैरे काही माहितीच नाहीये. अशा वेळेला लोक काही ऐकत नसतात, सरळ हात साफ करतात. विचारा यार अंकलला. मला कसं माहित असेल? नाही म्हणजे तुमच्यावर कधी कोणी हात साफ. मला म्हणायचंय तुम्ही कधी कुणावर असा हात साफ केला नाहीये? जेठालाल मी एकदम सुशिक्षित एज्युकेटेड जेंटलमॅन आहे. मी असलं काही करत नसतो. अरे एक मिनिट, जरा ही चर्चा आता थांबवा अय्यर भाऊ. मला वाटतंय की या लोकांना काय गैरसमज झालाय तो माझ्या आता लक्षात यायला लागलाय जरासा. असं झालं असेल की एक चोर यांच्याकडे चोरी करून पळाला. तो पळाला असेल, जेठालालच्या मागे कुत्रा लागलेला, तो पण पळाला होता. आता त्या चोराने त्यांना चकवलं, तो तर पळाला, पण जेठालाल जो कुत्र्याला घाबरून पळत होता, या लोकांनी जेठालालला चोर समजलं आणि चोर चोर म्हणत याच्या मागे आले. हा एक माणूस असा दिसलेला मला. तो असा एक बॅग घेऊन मला असा वाटेत आडवा गेला त्या मागच्या चौकात. तोच असेल तुम्हाला हवा असलेला. होय होय मग काय, आमचा जेठाप्रा कधी चोरी बिरी करत नाही. सॉरी जेठालालजी, आमचा थोडा गैरसमज झाला. ऍक्च्युली अंधार होता, तुम्ही पळताना दिसलात, आम्हाला वाटलं तुम्ही चोर आहात म्हणून. कळलं आय एम सो सॉरी. नाही नाही सॉरी कशाला, चूक तुमची नाहीये बाबा, माझं तर नशीबच असं आहे. ओय काही हरकत नाही यारो. ओय आपल्या माणसांकडून होतं कधी कधी. चला आता गुड नाईट. ओय माझ्या जेठाप्रा. ओय बरं झालं दया वहिनीने तुझी बॅग ओळखली म्हणून, नाहीतर ही हॉकी स्टिक सुरू झाली की ऐकते कुठे. नाही नाही खरंच द्या, आज तुम्हाला वाचवलं, शाबास, थँक्यू. पण टपचे पप्पा, तुम्ही तर उद्या येणार होता, मग अचानक आज कसे आलात? हा पप्पा. अरे बाबा मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. ओ दॅट्स सो स्वीट ऑफ यू. थँक्यू. अरे कसलं स्वीट बाबा. हे स्वीट सरप्राईज जेठालाल साठी गोड कसलं कडू ठरलं, फार महागात पडलं. फार कसलं जबरदस्त म्हणा तारक भाऊ. ताप झाला. जेठालाल नक्की केरळवरून आलास की नेरळवरून? काय ते? नाही म्हणजे इतक्या दूर वरून आलास, थकला असेल ना, जा आता आराम कर. हो जेठा भाऊ, जाऊन झोपा लवकर, नाहीतर मी अजून जरा वेळ जागा राहिलो ना तर मला कडाक्याची भूक लागेल. अरे नाही खरंच मी खूप दमलोय आता. चला जाऊन झोपूया. चला 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 हो चल. हो जेठाप्रा चले गुड नाईट. यारो गुड नाईट. चला जेठालाल भाऊ, गुड नाईट मित्रा. अरे गुड नाईट नाही मेहता साहेब, बॅड नाईट म्हणा, बॅड नाईट. मला वाटतं विधात्याने माझं नशीब कुमुहूर्तावर लिहिलंय. मी म्हटलं आज या दयाला जरा सरप्राईज देऊया, पण सगळं उलट पालट झालं. टॅक्सीवाला अचानक बापच बनला, रिक्षावाल्याचा गॅस काय खलास झाला, कुत्रा पाठी काय पडला, आणि कारण नसताना चोराचा किताब मिळाला. किताब नाही मित्रा, खिताब. अं? खिताब.
इथे जोर द्यायचा ख वर जरा खिताब म्हणायचं. बोला. आधीच काही कमी झालं त्यात आता हे पण शिकवणार. मुंबईत पाय ठेवला काय संकट हात धुवून मागे लागली माझी. माहित नाही पुढे अजून काय काय होणार आहे ते. अरे का चिंता करतोय जेठालाल? पॉझिटिव्ह राहा, पुढे सगळं ठीक होईल, काही होणार नाही. बघ. हो आता बघणंच आपल्या हातात आहे. अजून काय करता येणार. चला चल गुड नाईट. गुड नाईट. चला. अरे असलं कसलं गुड नाईट? जरा हसून तरी गुड नाईट बोलून जा. हा जरा स्माइल करत जा जेठालाल. प्रयत्न करेन मी नक्की. चल फायनली गुड नाईट. ओके ओके मेहता साहेब. ओके अंजली वहिनी. जय जिनेंद्र. चला मी घेतो दया. काळजी घे, नाही, काळजी. तुम्ही अरे चुकलात. मग टप्पूला दे ना बॅग. मी घेते. हा गुड नाईट बेटा. गुड नाईट. आ हा हा हा. सर्वात बरं आपलंच घर. तुम्ही दुनियाभर फिरा, घरासारखं सुख कुठेच मिळणार नाही. घर म्हणजे घर. हा. अरे दया, बापूजींची काय खबर? बापूजी मजेत आहेत. ते त्यांच्या त्या यंग ओल्ड ग्रुप सोबत काही दिवसात परत येतील. सॉरी टपूचे पप्पा. का काय मिसळलंस तू याच्यात? अरे काहीच नाही, पाणी आहे. मग सॉरी कशाला होतं? ते सगळी गडबड माझ्यामुळेच झाली म्हणून. तुम्ही मला सरप्राईज देण्यासाठी हे सगळं केलं आणि गडबडच झाली. अरे दया, याच्यात कुणाचाच दोष नाहीये. असला तर नशिबाचा आहे. हे बरं झालं की तू माझी बॅग ओळखलीस, नाहीतर सगळ्यांनी चोपून चोपून माझा फाफडा बनवला असता. सुप सुप बोला. चला हातपाय धुवून घ्या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम चटपटीत खायला बनवून आणते. नाही 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 दया दया, मी बाहेर खाऊन आलोय. काहीच खायची इच्छा नाहीये. पण एक इच्छा होती जी अपूर्ण राहिली. काय कोणती? अरे मला वाटलेलं मी आज असा अचानक तुझ्यासमोर प्रकट होईन, मग तू इतकी खुश होशील, इतकी खुश होशील की त्या खुशीत गरबाच खेळायला लागशील. पण सगळंच चौपट झालं. अरे टपूचे पप्पा, तुम्ही असे प्रकट झालात ना, त्याचा मला चिक्कार आनंद झाला. आता सुद्धा तो आनंद माझ्या तसा घरा फिरतोय. आता जोपर्यंत मी स्वतः फिरणार नाही ना, तोपर्यंत तो आनंद बाहेर येणार नाही. मग हॅलो हॅलो हॅलो. अहो कोण आहे? कोण इतके जोरात वाजवतंय? काय होतंय हे? समोसा. अरे येतो मित्र. काय झालं? काय झालं? अरे टपूचे पप्पा, तुम्ही पलंगावरून खाली कसे पडलात? अरे या आवाजामुळे ढम 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 कुठून येतोय हा आवाज? येणे माहित. बहुतेक सोसायटीतून आवाज येतोय. या ना बघूया. ते मुझे. अरे अरे हा तर आपला सोडी आहे. ए सोडी, अरे ઢોલ का વાજવતોયસ? રોશન, રોશન શું કામ ઢોલ વગાડે છે? રોશન! સોડી ભાऊ! रोशन सिंग. सोडी. जोरात बोला. अजून जोरात बोला, ऐकायला नाही जाणार त्यांना. ओए सोडी, ओ सरदारजी. ओए सोडी. होय अरे ढोल का वाजवतोयस? ओय यार या. ओय होय. सोडी. ए सोडी. टपूचे पप्पा, मला वाटतंय आपला आवाज सोडी भाऊपर्यंत पोहोचत नाहीये. हे हा, ओरडून ओरडून आपल्या दोघांचा आवाज जरी बसला ना, तरी त्यांना ऐकू येणारच नाही. आता चला लवकर खाली जाऊया. अहो चला. काय काय कळत नाहीये. अरे चल जाऊन बघू. चल. सोडी भाऊ, चल चल खाली जाऊया. हा चला चला चला. अरे कशाला वाजवतो यार? काय झालंय? सोडी भाऊ. सोडी भाऊ. ओय
अरे सोडी, अरे काय झालं? अरे का वाजवतोय ढोल? हॅलो. अरे का वाजवतोयस ढोल? अरे सांगशील तरी सोडी. अरे सोडी, ऐक तरी. सोडी भाऊ जरा आरामात. अरे सोडी, अरे बोल ना यार काहीतरी. काय उभा आहे नुसता? मी काय बोलू याला? अरे तू सेक्रेटरी आहे, काय बोलू म्हणजे काय? बोल ना त्याला वाजवू नको म्हणून. सेक्रेटरीचं काय संबंध? आता कोणी मेंबर आपल्या मर्जीने ढोल वाजवतोय तर त्या सेक्रेटरी काय करणार? मग तू पण झांजा वाजव जा. ते आणून दे, वाजवतो मी. ते अहो नको, हा आवाज काही कमी आहे ज्यात तुम्ही झांजा वाजवणार आहात. तुला काही कळतच नाही. मी फक्त बोलतोय त्याला असं. सोडी भाऊ काय चाललंय? अरे अरे एक मिनिट यार. बस कर सोडी. ऐक बाबा सोडी. सोडी. अरे थांब बाबा, काय करतोय तू? काय झालंय सोडी? तू असा का वाजवतोय? हा सोडी बाबा, अरे किती जोरात ढोल. हळू हा. थांबला काय? सोडी, अरे किती जोरात ढोल वाजवतोस तू. त्या आवाजाने माझा चहा सांडला तिकडे. अरे चहा सोड इथे, तर मी पलंगावरून खाली सांडलो. अगं बाई, ओ तेरी. अरे जेठा भाऊ, तुमचं जाऊ दे, माझा समोसा सांडला ना चटणी. हंस, तू तसाही समोसा चटणीत बुडवूनच खातोस ना. अगं थोडासाच बुडवतो ना, सगळं समोसा चटणीच पडतो काय. माझ्या हातानं मोबाईल पडला. अरे मोबाईल सोडा अय्यर भाऊ. सोडी, तू असाच वाजवत राहिलास ना तर कानाचे पडदे फाटतील आमच्या. सोडी भाऊ तर बोलत नाहीयेत. रोशन वहिनी तुम्हीच सांगा ना आता की सोडी भाऊ ढोल का वाजवत होते? खोटायच्याने हे रोशन तू ढोल का वाजवतोयस रे? सोडी भाऊ आता सांगून टाका ना. ओय माझ्या प्रेमळ गोकुळधाम वासियांनो, ओय एक खूपच चांगली म्हणजे एक फर्स्ट क्लास न्यूज आहे. ओय वाजवा रे ढोल वाजवा. अरे बस अहो काय हे काय? होतच नाही. अरे बाबा, हॅलो अरे सेक्रेटरी बोल ना भाऊ, तो तुझंच ऐकणार बाबा. बोल ना. भाऊ, त्यालाच बोल. मला बोलणं बंद कर जेठालाल. तो ऐकत नाहीये तर मी काय करू? अरे वा पप्पा, चला. ओय गोगी पुत्तर, ओय नाच रे नाच. ओय नाच भांगडा कर. ओय पप्पा. ओय गोगी पुत्तर, खूप चांगली बातमी आणली आहे मी. खुश खबर आहे. अरे भाऊ सोडी, खुशखबरी काय ते तरी सांग, म्हणजे आम्ही पण खुश होऊ ना. ओय असा नाही सांगणार मी. आधी सगळ्यांनी एकत्र येऊन दिल फेक नाचावं लागेल. भांगडा करा. बल्ले 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 बल्ले. ओय नाचा रे नाचा. काय आहे काय? काय ओय हळूहळू नाही नाचायचं, अगदी बेभान मनसोक्त नाचा. ओय ओय. मेहता साहेब, हा. कधीपर्यंत नाचत बसायचं? अरे हे तर सोडीच्या मूडवर डिपेंड आहे. माहित नाही कधी सांगतोय की का नाचवतोय ते. काय सकाळी सकाळी भांगडा चाललाय काय हे यार? ए मुघले आझम, ही अनारकली किती वेळ नाचणार सांग तरी बाबा. सॉरी. ओय काय झालं? ढोल का बंद केला मित्रांनो? अरे मला दम लागला म्हणून त्याचा आधार घेतला तर. मग बाजारच उठला. बरोबर. अरे सोडी, इतकं नाचवलंयस आता तर सांग यार, का नाचवलंस आम्हाला इतकं? हो सोडी भाऊ प्लीज. ओय गोगी पुत्तरचा माझ्या मोबाईल वर रिझल्ट आलाय रे. माझा रिझल्ट सांगा ना बाबा, सांगा ना लवकर सांगा ना. ओय गोगी पुत्तर, आरामात यार आरामात. इतकी मोठी खुशखबर यार हळू हळू सांगायची असते माहितीये. अरे वा, म्हणजे डिस्टिंक्शनच असणार. नाही तर म्हणजे 75% आले असणार. ओय सोनिये, गोगी पुत्तरने इतिहास रचलाय. इतिहास. अरे पण गोगी इतिहास कसा रचू शकतो? हा इतिहासात तर कच्चा आहे. ओ सोडी भाऊ, आता असं कोड्यात नका बोलू. सांगून टाका ना किती मिळाले ते. हो सोडी भाऊ, रिझल्ट सांगा ना. ओय सांगू का मग? सांग ना.
हा प्लीज सांगा ना काय मग सांगू? खरंच सांगू का? होय, आपल्या गोगी पुत्रने पूर्ण 55% मार्क्स मिळवले. व्हेरी नाईस. मम्मी पप्पा ओय, तोडलंस मित्रा, तोडलंस. क्या बात है. 55? हा भाऊ 55 भरपूर आहेत. 55 मध्ये इतका नाचतोय. 75 आले असते मेलोच असतो आपण. ओय, मुंबई टू अमृतसर. मेहता साहेब अहो पण फक्त 55% मिळालेत. मग यात ढोल वाजवण्यासारखं काय होतं मोठं? ओय, फक्त 55 नाही, पूर्ण 55. ओय, जितके मिळवायला हवे होते त्यापेक्षा 20% जास्त मिळवलेत यार. तरी पण सोढी यात इतिहास रचण्यासारखं काय मोठं झालंय? ओय, आमच्या सगळ्या सोडी घराण्यामध्ये इतके जास्त मार्क्स कधीच कोणी आणले नव्हते. मग इतिहास रचला ना. ओय, गोगी पुत्र, कंट्रोल कर. मला माहितीये हे आनंदाचे अश्रू आहेत. मग नाही पप्पा, हे आनंदाचे अश्रू नाहीयेत. मग खरोखरच रडतोय. ओय, काय झालं पण याला सोनिये? गोगी बाळा, चांगले मार्क मिळाले तर तुला, रडू नकोस. खुश राहायचं. ओय, काय झालं? इतका धमाकेदार छप्पर फाड रिझल्ट आलाय, मग तू रडतोस का? त्या लोकांचा 10th स्टँडर्डचा रिझल्ट येणार आहे ना आता. ओय, यांचा रिझल्ट येणार आहे, मग तू काय रडतोयस? ओय, तुझ्यासारखा यांचा रिझल्ट पण कडक येणार, बघशील तू. काय बोलतो सोडी यार? गोगी सारखा म्हणजे काय? माझी सोनू नेहमी 95% आणते भाऊ. ओय, 95 आले काय, 55 आले काय? ओय, दोघे पासच झाले ना. पप्पा, हा 10वीचा रिझल्ट आहे, SSCचा रिझल्ट आहे. म्हणजे यानंतर हे सगळे स्कूल सोडून ज्युनियर कॉलेज मध्ये जातील आणि मी एकटाच राहणार स्कूल मध्ये. अरे हो, आता तर टपोसेना शाळेमधून ज्युनियर कॉलेजला जाईल ना. पण बबिताजी, फक्त महाराष्ट्रातच असलं आहे की मुले 10वी नंतर थेट कॉलेजात जातात. बाकी आमच्या गुजरातकडे तर 11वी 12वी शाळेतच करायची असते. नाही जेठालाल, फक्त गुजरात नाही, भारताच्या बऱ्याचशा राज्यात 11वी 12वी शाळेतच मोजतात. त्यानंतर कॉलेज सुरू होतं. अच्छा, हो, आमच्या बंगालमध्ये पण असंच होतं. घ्या आता. बंगाल आणि गुजरातचं मन किती एकसारखंच आहे की नाही? पण जेठालाल, फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यात 10वी नंतर कॉलेज सुरू होतं, ज्युनियर कॉलेज. हा 10वीचा रिझल्ट आता पुढे मागे येणार हे तर डोक्यातूनच गेलेलं माझ्या. लक्ष कुठे असतं जेठालाल? नाही म्हणजे बिझनेस बरोबर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे ना. आई बाबा आणि शिक्षक दोघांनी लक्ष दिलं तर मुलांचा सर्वांगीण विकास होतो. म्हणजे जबाबदारी दोघांची आहे ना. भाऊ, मला तर बरोबर लक्षात आहे की गोलीचा रिझल्ट येणार आहे ते. तर कधी आहे रिझल्ट? रिझल्ट कधी आहे? हे भिडेला माहिती असेल ना, कधी आहे रे रिझल्ट? नाही मला माहित नाही. लक्ष कुठे असतं तुझं? खांद्यावर लक्ष दे भाऊ. मला माहित नाही म्हणजे? जेठालाल, फक्त मलाच नाही कोणालाच माहित नाहीये. म्हणजे अजून रिझल्टची तारीख डिक्लेअर नाही झालीये. का? मला काय माहित? शिक्षण मंत्र्यांना जाऊन विचारा ना. अरे भाऊ, देवाकडे समजा आपलं काही काम निघालं तर आपण पुजाऱ्याला विचारतो ना, थेट देवालाच थोडी विचारतो. अरे कशी उदाहरणं देतो जेठालाल? देव देव असतो बाबा, शिक्षण मंत्री माणूस असतो. हो माहित आहे. अरे मी पुजारी नाहीये, मी शिक्षक आहे. अरे शिक्षक. बोल ना मग सरळ सरळ. माहित नाहीये तर माहित नाहीये. आधी तेच बोललेलो मी, माहित नाहीये. कसं माहित नाहीये? याला माहिती अरे आता पाहिजे नाही ना. माहिती. अरे तो सगळ्यांना शिकवतो तर माहिती एक पाहिजे. मिनिट, पुजारी भाऊ, शिक्षक महोदय, जेठालाल तुम्ही काय असं भांडताय? आपण काय बोलत होतो आणि कुठे पोहोचलो? वाद नका घालू हो. मेहता साहेब, वादाचा विषय नाहीये, पण काय आहे, रिझल्ट कधी येऊ शकतो ते माहिती तर पाहिजे. नाहीतर जोवर रिझल्ट येत नाही तोवर टेन्शनची तलवार डोक्यावर लटकतच राहणार. माहित नाही काय रिझल्ट येतोय टप्पूचा. जेठालाल, रिझल्ट येईल तेव्हा येईल. तू मुलांना आताच टेन्शन मध्ये घातलंस. टप्पू बेटा, मुलांनो, सोनू गोली चिंता करायची नाही.
अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं छान होईल. जो काही रिझल्ट येईल चांगलाच येईल. हो हो बेटा. जेठालाल, प्रॉब्लेम आपला पालकांचा आहे. या मुलांवर इतकं प्रेशर टाकतो ना आपण की रिझल्ट काय आहे कसा आहे, मुलं बिचारी टेन्शन मध्ये येतात. मुलांना टेन्शन देऊच नका ना, रिझल्ट आपल्या टेन्शनमुळे बदलणार नाही. आणि मला असं वाटतं की कोणाचे पर्सेंटेज किती येतात त्यावर त्याच्या ज्ञानाची परीक्षा होत नाही ना. शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण जे आहे ते पर्सेंटेज साठी नाही, ज्ञानासाठी असायला हवं, नॉलेज साठी. म्हणून हे टेन्शन घेऊ नका, जे काही होईल चांगलं होईल. मुलांनो काळजी सोडा. हं? जेठालाल, सोडीला बघ ना, गोगीला 55% आले तरी बघ ना किती खुश आहे. ठीक आहे भाऊ, आता तर नाचून नाचून भूक तर लागलीये. दया, चल बाई, जरा चहा नाश्ता दे मला. हो हो, माझे बिचारे समोसे पण माझी वाट पाहत बसले असतील. हो चला तर मग, चला. हा, चल दया, चल. सगळ्यांनी खूप छान खूप छान. आता पुन्हा एकदा दारूचे result नंतर चला. जेठालाल. अरे, सोडी आहे. चल, जाऊ, चल. ढोल वाजवून मजा आली की नाही? जेठालाल, मी काय म्हणत होतो, टप्पूच्या रिझल्टचं टेन्शन घेऊ नकोस आणि टप्पूलाही टेन्शन देऊ नकोस, चांगलं होईल सगळं. हो, गोष्ट तर खरी आहे, पण टेन्शन तर येणार ना. ठीक आहे. फ्रेंड्स, मला खूप टेन्शन आलंय. किती पर्सेंटेज मिळणार आहेत आपल्याला? आणि मला विचार करून अजून भूक लागलीये. स्कूलमध्ये नेहमी माझा पहिला नंबर यायचा. माहित नाही मला 10वी मध्ये पहिला नंबर मिळेल की नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तिघेही फर्स्ट येणार. हलवा आहे काय? मग नाही, हलवा नाही, घरी तर लस्सी आहे. अरे गोगी, तुला कळत नाहीये, या स्कूलच्या एक्झाम्स नाहीयेत, या बोर्डाच्या एक्झाम्स आहेत. मग यात पहिला नंबर आणणं म्हणजे लोखंडाचे समोसे खाणं, ते पण विदाऊट चटणी. पहिले येणार. मला फर्स्ट नाही यायचंय, फक्त चांगल्या मार्कांनी पास व्हायचंय. आपल्या पॅरेंट्सना आपल्याकडून किती अपेक्षा आहेत बघताय ना. आपल्यापेक्षा जास्त टेन्शन तर त्याच लोकांना आहे. काय नशीब आहे माझं, घरी आलो की टेन्शन चालू. टपूचे पप्पा, आता एक काम करा, टेन्शनला चालू ठेवत जाऊ नका, बंद करून टाका. अरे टेन्शन काय पंखा आहे जो स्विच दाबला की बंद होऊन जाईल? टपूचे पप्पा, तुम्ही इतकं टेन्शन का घेताय? अरे टेन्शन घ्यावं लागतं दया. हा शाळेचा निकाल नाहीये, 10वीचा निकाल आहे. शाळेत सगळं चालतं, तिथे मार्क्स पण बरे सोडले जातात, पण ही 10वीच्या बोर्डाची परीक्षा आहे, त्यात असलं चालत नसतं. माझ्या टपूने या वर्षी मन लावून अभ्यास केलाय. मन लावून अभ्यास केलाय, पण मन अभ्यासात नाही, दुसऱ्या कशात असेल बघ. कसं बोलताय टपूचे पप्पा? तुम्हाला आठवतंय का, या वर्षी तर त्याने होळी पण नाही खेळली, दिवसभर अभ्यास करत होता बिचारा. तू बघायला गेलेलीस की दिवसभर तो अभ्यास करत होता की काय करत होता? तू तर होळी खेळत होतीस, तुला काय माहित? मला पूर्ण खात्री आहे तो अभ्यासाच्या नावावर मस्ती करत असणार. हो, इतकं पण मस्तीखोर नाहीये माझा मुलगा. बघाच, एक दिवस खूप मोठं नाव कमावेल माझा मुलगा, आपल्या सुंदर मामा सारखं. नाही, हे देवा, टप्पूला काहीही बनवा तुम्ही, पण त्याला मेहरबानी करून सुंदर सारखा बनवू नका. हा, अप्पा, तुम्ही चिंता सोडून द्या आता आणि शांतपणे दुकानात जा. अरे दुकानात तरी कसली शांती आहे. काय झालं? मी इतके दिवस नव्हतो तर माझ्या मागे त्या नट्टू काका आणि बागाने माहित नाही काय दिवे लावलेत ते. अरे टपूचे पप्पा, तुम्ही अजिबात काळजी नका करू. नट्टू काका आणि बागा भाऊने चांगल्या रीतीने दुकान सांभाळलं असेल. ते आता दुकानात जाऊन धाड मारल्यावर समजेलच मला काय ते. टपूचे पप्पा, तुम्ही तुमच्या दुकानात छापा मारणार आहे? तेव्हाच तर समजेल मला की माझ्या गैरहजेरीत दुकानात काय काय चालू आहे. हा ऐक, त्या नट्टू काकांचा फोन आला तर मोठेपणा दाखवून त्यांना सांगू नकोस की मी आलोय म्हणून. बागा भाऊचा फोन आला असेल तर सांगायचं ना. अरे नाही, मी सांगणार बाबा, मी तर मस्करी करते. मस्करी पण नाही कळत काय? अरे हसा ना, हसा तर जरासे. हसणं काय केरळला ठेवून आलाय? अरे हसा ना. हे बस बस आता. चला चला चला, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. अरे 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 अरे, पळताय का चला? घाबरलात काय? अय्यर चल ना, किती वेळ. बबिताजी, गुड मॉर्निंग. हो हो हो, आजकाल तर माझं नशीब जोरावर चालू आहे. सारखं सारखं तुम्हाला भेटायचा योग येतोय.
काल रात्री भेटलो, मग आज सकाळी आणि आता परत. माझा पाठलाग तर करत नाही आहात ना? अच्छा, वेल जेठाजी, पाठलाग तर तुम्ही माझा करताय, कारण मी इथे आधीपासून आहे आणि तुम्ही आता आला. चल बबिता. गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. गुड मॉर्निंग. चल. अरे हो अय्यर भाऊ, तुमच्या केरळमध्ये मज्जा आली हा. जेठालाल, मी केरळचा नाहीये, मी तमिळनाडूचा आहे. हा, ते केरळ आणि तामिळनाडू फारसा तर फरक नाहीये ना. दक्षिण भारत. इंग्रजीत काय म्हणतात? साऊथ इंडिया. जेठालाल, साऊथ इंडिया काही एक स्टेट नाहीये. साऊथ इंडियात 5 राज्य येतात: तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका आणि केरळ. तुम्ही कधी केरळला फिरलात की नाही? कधी? जेठालाल, मी पुष्कळदा केरळला जाऊन आलोय. मग बबिताजी तुम्ही? ऑफकोर्स गेले, आणि जागा फारच सुंदर आहे. खरं सांगू तर गॉड्स ओन कंट्री. जेठालाल, गॉड्स ओन कंट्री म्हणजे देवाचा स्वतःचा देश. माहितीये ना मला. तिथे ते प्रत्येक जागी लिहिले ना. आणि तिकडचे लोक केरळाबद्दल 2 गोष्टी तर सगळ्यांना सांगतातच. एक तर हे गॉड्स ओन कंट्री, हा, आणि दुसरं की तिकडे सगळे लोक शिक्षित आहेत. 100% लिटरसी. हो, आहे ना तिकडे. इलेक्ट्रिसिटी सगळीकडेच आहे. इलेक्ट्रिसिटी नाही जेठालाल, लिटरसी. 100% शिकलेली लोक आहेत. हो, मग आधी तेच तर बोललो मी. अजून काय बोललो? तर जेठाजी, तुम्ही तिथे कुठे फिरायला गेलात की नाही? तसं बबिताजी, मी कामाच्या निमित्ताने गेलेलो. मग त्या सिनेमारला गेलेलो ना. मग जास्त फिरायचा तर वेळच नव्हता. पण त्या 1-2 ठिकाणी गेलेलो. तिथे त्या गोवालम बीचवर फार मज्जा आली. जेठालाल, गोवालम नाही, गोवालम बीच. अरे हा, सॉरी. गोवालम बीच तर गोव्यात आहे. गोवालम नावाचा कोणता बीचच नाहीये. अरे आहे, गोव्यामध्ये आहे ना गोवालम बीच. जेठालाल, ते गोवालम नाही, कॅन्डोलिन बीच आहे. हो, सॉरी, ते कॅन्डोली बीच. बरोबर. हा, पण त्या केरळात मज्जा आली. काही जागा आहे जबरदस्त. आणि जेवण, तिकडचं काही जेवण आहे बबिताजी. अच्छा, काय काय खाल्लंस तू तिकडे? ते तिकडे काय ते, सॉरी, ती सगळी नावं तर लक्षात नाही, कारण ती नावं अशी अचाट होती. पण जेवण एकदम चटपटीत होतं. ते पुंड खाल्लं? हा, पुड्डू खाल्लं. आणि पोडी? हा, पोडी पण खाल्ली. अप्पम, इडियप्पम, वटायप्पम आणि वेलायप्पम. हा, सगळे पम खाल्ले. अप्पम उडुपू ते पण खाल्लंच असेल. 4 दिवस होतो ना तिकडे. मग सगळं खाल्लं असणार. सगळ्यांची टेस्ट आवडली ना? अरे, टेस्ट म्हणजे जबरदस्त. मजा आली बस. बबिताजी, मी तर ठरवलंच आहे. बापूजी, दया, टप्पू तिघांना घेऊन लवकरात लवकर केरळ फिरायला जाणार. हो, किती छान. तुम्ही मलाही सांगा, आम्ही पण येऊ. हा, जरूर. कसं ना, मला पण केरळला जाऊन खूप वर्ष झाली आहेत. अच्छा. हो, ते लग्नाआधी मी एकदा गेलेले, आणि लग्नानंतर मी कितीदा अय्यरला बोलले की चल आपण कधीतरी केरळला फिरून येऊया. पण नाही, हा नेहमी मला सांगत असो की हो जाऊया, कधीतरी तर जाऊया. बस हे ऐकता जाणं मात्र झालंच नाही. नाही, आता तुम्ही अय्यर भाऊला सोडा, माझ्यावरच सोपा. मी मस्तपैकी प्रोग्राम बनवतो. बरोबरच जाऊया. हे गडा फॅमिली, अय्यर फॅमिली मजा करायची. नाही, मी काय म्हणतोय, सगळे गोकुळधाम वालेच जाऊया, मजा येईल. हो, ही पण मस्त आयडिया आहे. सगळे मिळून जाऊया, बनवूया. जरा मस्त असा प्रोग्राम बनवूया ना बबिताजी? हो, परफेक्ट. चल बबिता, जाऊया. ओके, बाय जेठाजी. तुम्हाला कुठे सोडायचंय? नाही, आपण ऑपोजिट डायरेक्शनला चाललोय. कुठे जात आहे तुम्ही? ते इन गॅलेक्सी मॉलला. बबिताला काही शॉपिंग करायची आहे. ओहो, तिथे? मग चालेल ना. मी तुम्हाला तिथं सोडलं की वळून दुकानात जाईन की, त्यात काय आहे? अरे नाही जेठालाल, तुला इतका त्रास घ्यायची गरज नाहीये. कसं आहे ना, कितीतरी दिवसांनी दुकानात चाललायस तू. मग जाऊन बघ किती HD TV विकले नाही विकले, आणि मग तुला ते अकाउंट्स वगैरे चेक करायचे असतील ना. मग आता आम्ही मॉलला जातो, तू दुकानात जा. ओके? अरे, हा दुकानातला माल बाहेर का पडलाय? हे काय, दुकानाचा बोर्ड कुठे? माझ्या गैरहजेरीत काका पुतण्याने मिळून दुकान विकलं. अरे नट्टू काका. शेठजी, तुम्ही कधी आला? नट्टू काका बाघा कुठे आहेत? नाही. माहित नाही म्हणजे? माहित नाही. मला दुकान सांभाळायला सांगून कुठे गेले माहित नाही. अरे बागा,
शेटजी आले फोन तरी करायचाच ना. शेटजी वेलकम वेलकम. अरे बस 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 करा ही नौटंकी बाबा. या शेटजी या. वेलकम टू गणा इलेक्ट्रॉनिक्स. या वेलकम. स्वागत आहे तुमचं. हो ठीक आहे बाबा ठीक आहे. हे सांगा या मगनच्या भरवशावर दुकान सोडून तुम्ही दोघे कुठे गेलेलात? तुमच्या स्वागतासाठी हार आणायला. तुम्हा लोकांना कुणी सांगितलं की मी आलोय? मेहता साहेबांनी. आज सकाळी मेहता साहेबांचा फोन आला होता. त्यांच्या फोनचा चार्जर हा बिघडला होता. आतून ती वायर ब्रेक झाली होती. कधी चालू असतो तर कधी बंद राहतो. म्हणून त्यांनी फोन करून सांगितलं की संध्याकाळी शेटजींच्या हातून नवीन चार्जर पाठवून दे म्हणून. ठीक आहे मग हा बाहेरचा बोर्ड कुठे? तुम्हाला पण कळलं ते? शेटजी खूपच चतुर आहेत ना. व्हेरी शार्प. ओ चतुर लोक मला सांगताय कुठे गेला वरचा बोर्ड? अगं यू टेल. नाही नट्टू काका, तुम्ही वयाने मोठे आहात ना. यू टेल. अरे भागा, तू टेल किंवा मी टेलतो एकच आहे ना. आज नाही तर उद्या टेलायलाच लागेल ना. आता जर आपण टेललं नाही तर शेटजींना कसं वाटेल हे मला टाळतायत. अरे हे काय टेलटाल करताय सांगा ना. बोर्ड कुठे गायब केला? अरे शेटजी, बोर्डाला गायब का करणार? बोर्ड तर आम्ही रिपेअरिंगला दिलाय. का? शेटजी, बोर्डच्या मागचा पत्रा एकदम खराब झालेला. कधी पण पडला असता तो. उद्या एखादा कस्टमर आपल्या दुकानात आला आणि त्याच्यावर बोर्ड पडला तर कस्टमर समोर आपलं नाव किती खराब होईल. लोक म्हणतील अरे ऐका, गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जाऊ नका, तिथे तर डोक्यावर बोर्ड पडतात. म्हणून आम्ही तुम्हाला विचारल्याशिवाय बोर्ड अर्जंटली रिपेअरिंगला देऊन टाकला. हो ठीक आहे. आणि तो माल बाहेर का पडलाय? डिलिव्हरीसाठी. टेम्पोचं टायर पंक्चर झालेलं आहे ना, म्हणून टेम्पोवाला टायरचं पंक्चर काढायला गेलाय. अच्छा नट्टू काका, मी नव्हतो तेव्हा किती माल विकलाय, कुणाकुणाचं पेमेंट आला, जरा तो हिशोब दाखवा मला. शेटजी, तुम्ही नव्हता तेव्हा सेल खूप चांगला झाला. अच्छा, मी नव्हतो म्हणून सेल फार चांगला झाला. तुला म्हणायचंय काय म्हणजे मी कायमच बाहेरगावी राहू? नाही नाही शेटजी, तसं मला म्हणायचं मग नव्हतं. काय म्हणायचं होतं? मग सगळं माहितीये मला. नाही, माझं शेटजी, म्हणणं ते. नाही. ओहो नागेश्वरजी मी आले. मी चालले. ए थांब थांब थांब, इकडे ये इकडे ये. थँक्यू. थँक्यू. मी दिसलो तर मी चालले. हा बागा, तुला बोललेलो ना दुकानात बावरी आली नाही पाहिजे. ही काय करते दुकानात? ऐका ना पेठा. अरे जेठा जेठा, जेठालाल नाव आहे माझं. अरे नाही नाही, मी आग्र्याचा पेठा घेऊन आले. ते काय ना, माझ्या शेजारचा जो हलवाई आहे तो मस्त पेठा बनवतो. मी म्हणाले 1-2 घेऊन जाऊया. घ्या, टेस्ट करा. अगं बावरी बाळा, शेटजींना पेठा आवडत नाही. जर त्यांच्यासाठी जिलेबी आणली असतीस ना तर बरं झालं असतं. काल तर जिलेबी आणली होती, म्हणून आज विचार केला की पेठा घेऊन जाऊ. काल म्हणजे ही माझ्या गैरहजेरीत रोज दुकानात मिठाई आणत असते. नाही नाही शेटजी, रोज नाही, हत्ते काल आली होती. अरे आज पण आलीयच की. पण आज तर तुम्ही हजर आहात ना. तुमच्या गैरहजेरीमध्ये तरी नाही आली ना. आणि आज तर मी दुकानाच्या कामासाठी आले. अच्छा, काय पाहिजे तुला? घ्यायचं नाहीये, द्यायचंय. काय? पेमेंट. माझ्या गैरहजेरीत आता तू बावरीला पैसे उधार द्यायला लागलास? अरे नाही 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 शेटजी, बावरीजी तर बिचारी आपला क्लायंट भाटियांच्या इथून पेमेंट घेऊन आलीये. मग तू बिचारा पेमेंट घ्यायला का नाही गेलास? ते काय झालं ना की भाटियाजी माझ्या इथेच राहतात म्हणून मी घेऊन आले. म्हणजे काय की माझ्या घराच्या जवळ राहतात म्हणून मी घेऊन आले. ठीक आहे, कुठे चेक कुठे? हा घ्या चेक. हेअरस्टाईल 350, आयब्रो 50, फुल ब्युटी ट्रीटमेंट 850. ओ हाय हाय, चुकून चूक झाली बागेश्वरची. हे तर ब्युटी पार्लरचं बिल आहे. चेक कुठे? चेक. ओ, हे चेक कुठे बागा? एक मिनिट शेटजी, बावरीजी, असं तर नाही झालं ना की चेक तुम्ही ब्युटी पार्लर मध्येच विसरून आलात? हो बहुतेक. हे बहुतेक काय? अरे बाघा, तुला भाट्याच्या इथे पेमेंट घ्यायला जाण्यात काय प्रॉब्लेम होता? गेला असता तर असं झालंच नसतं. नटू काका सापडला सापडला. हा, मिळालं, हा मिळालं. घ्या.
ठीक आहे आता मी येते हा मेहरबानी. बाय. बाय. अरे हो बागेश्वरजी मी पिक्चरची 2 तिकीट घेतली आहेत. पिक्चरची तिकीट. शेटजी आजची नाही आहेत, संडेच्या शोची आहेत. बाय बावरीजी, नंतर भेटूया हा. बाय. नटू काका, हा चेक उद्या बँकेत भरून या. हो मुंबईत उकाड्याचा आलेख फार वाढत चाललाय आणि आजही तापमान फार वाढलेलं आहे आणि तसंच 10वीच्या रिझल्टचा माहोल सुद्धा खूपच गरम झालाय. हो खरंय, 10वीचा रिझल्ट ज्याचं प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात फारच महत्व आहे. प्रत्येक वर्षी लाखो स्टुडंट्स आणि पॅरेंट्सना याची उत्सुकतेने प्रतीक्षा असते. त्या 10वीच्या निकालाची तारीख आता आली आहे. खरंय, 10वीचा निकाल 9 तारखेला जाहीर होईल. मग आमच्याकडून 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. अभिनंदन शेटजी, अभिनंदन. टप्पू शेटजींच्या निकालाची तारीख अनाऊन्स झालेली आहे. हो आणि शेठजी आम्हाला पूर्ण खात्री आहे की टप्पू शेठ चांगल्यातले चांगले मार्क आणतील. अच्छा, तुम्हाला खात्री आहे पण मला अजिबात खात्री नाहीये. माहित नाही त्याने काय वाचलंय, कसं लिहिलंय, आणि लिहिलंय तर तेच लिहिलंय ना जे अभ्यासात वाचलंय. मला तर फार टेन्शन आहे. बस टप्पू कसाही करून पास होऊ दे.